इथंच कानिपनाथाचा हातीच्या कानातून जन्म झालेला आहे. त्यात पुन्हा जे इथं द्वारा बांधीन त्याची मनातली इच्छा पूर्ण होती. त्यातली त्यात रेसला पळणारे घोडे इथं दर्शनाला आणतात. काय मिळेल काय सगळं सांगतो, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. पण असं कसं पहिल्यापासून बघा ना. तर भावांनो राम राम. सकाळ ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो होतो पातळीच्या वर लागून असलेल्या मडीचं मंदिर पाहायला. बरं तुम्ही पण कधी मडीला आला असता तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा कोण कोण आलं मडीला. त्यात मंदिरापेक्षा आले पाहिले तर पायऱ्या भलत्याच उच दामवाना मंदिर होतं. पायच उचला ना, जाम झाले काय बळत बसत उठत कस तरी मंदिरापेक्षा आलो. हा हेच ते मंदिर इथंच कानिपनाथाचा हातीच्या कानातून जन्म झालेला आहे. त्यात पुन्हा इथं कानिपनाथाची मूर्ती असली भयानक एकाने इथं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बरं तुम्हाला जर भूतबाधा जर विश्वास नसेल तर इथं येऊन नक्की बघा. त्यात पुन्हा तुम्ही जर इथं द्वारा जर बांधला तर तुमची इच्छा पूर्ण होती. त्यात इकडे विठ्ठल रुक्माच्या मंदिरात असलं एक भयानक भैरवकानी त्या भैरवाच्या शिरात मरणाची गर्दी होती. कुणी कुंकड उचत होतं. त्यात पुन्हा या मंदिराच्या बाजूला नवनाथाचं पारायण मंदिर आहे. हेच ते नवनाथाचे नवमूर्त इथले दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. चला आता तुम्हाला हातीच्या कानातून जन्म झालेली त्याची मूर्त दाखवतो. असली भयानक एकानी त्यात इथे तर भलती गर्दी होती. कुणी कुंकड ढकलीत होतं. त्यात पुन्हा इथंच खाली रेसला पळणारे घोडे दर्शनाला आणले होते. बरं पुढं काय पुढच्या पार्टमध्ये पाहून त्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.